प्रस्तुत आपल्या सेवेसाठी घेतलेला श्लोक सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 आणि 3ऱ्या अध्यायातील हा 30वा श्लोक आहे. या श्लोकातून किंवा या श्लोकाच्या सहाय्याने भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाला कर्माची गती किंवा कर्म कशा पद्धतीने आपण केले पाहिजेत, म्हणजे केलेल्या कर्मातून आपल्याला पापाची या ठिकाणी म्हणजे पाप निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने कसे कर्म करावे हे या श्लोकातून इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. तर प्रथम आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत त्याचं निमित्त आहे की आज दशहरा म्हणजे दसरा आहे आणि दसऱ्याच्या पुराणामध्ये अनेक आख्यायिका आहेत. तर पहिली आपण आख्यायिका पाहिली तर रघु नावाचा एक महान असा राजा होऊन गेला, सूर्यवंशी, अयोध्या नरेश, आणि ते अतिशय दानशूर होते. पण जेव्हा हा कौत्स नावाचा एक शिष्य त्याची गुरुग्रहीची विद्या पूर्ण झाली आणि विद्या संपन्न झाल्यानंतर मग त्याच्याकडं गुरुने मागायचं आहे आणि ते शिष्याने पूर्णत्वाला न्यायचं आहे, म्हणजे ते गुरु जे मागेल ते दिलं पाहिजे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण जेव्हा सांदीपनी गुरुकडे विद्या शिकण्यासाठी गेले तर विद्या संपादन केल्यानंतर मग भगवान श्रीकृष्णाने सांदीपनी गुरुंना सांगितलं की आपली काय माऊली काही इच्छा असेल ती सांगा, मागा आपण. तर त्यावेळेला सांदीपनी गुरुंनी तर काहीच नाही मागितलं. जगाच्या बापाकडे मागायचं काय, म्हणजे हाच प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला. पण सांदीपनीच्या ज्या गुरुपत्नी होत्या तर त्या गुरुआईने विचार केला की हा जगाचा बाप आहे आणि म्हणून 10 वर्षापूर्वी त्यांचा मुलगा वारला होता, एकच होता आणि तो वारला होता. मग तिने भगवंताला सांगितलं की देवा, द्यायचीच इच्छा असेल तर 10 वर्षापूर्वी आमचा जो मुलगा वारलेला तेवढा आणून द्या. आणि मग लगेच भगवंत यमलोकी गेले आणि यमलोकातून गुरुपुत्र आणून दिला. म्हणजे हे कशामुळं, तर ते त्यांना माहीत होतं की हा जगाचा बाप आहे, आज आपण काही मागितलं तरी ते आणून देते. आणि त्याच न्यायाने हा कौत्स नावाचा जो शिष्य होता अतिशय परिस्थितीने गरीब होता, तो काहीच देऊ शकत नाही. आणि ती गुरुमाऊलीची काही इच्छा नव्हती त्याच्याकडं मागावी म्हणून, कारण माऊलीला माहीत होतं की याची आर्थिक स्थिती बिकट आहे. पण तरी त्या शिष्यानेच हट्ट धरला की तुम्ही माझ्याकडं मागाच, काहीतरी मागाच. मग त्या हट्टापायी त्या माऊलीने सांगितलं की 14,000 सोन्याच्या मोहरा मला दान दे असं. आणि मग तो निघाला बाहेर आणि मग विचार करायला लागला का आता आपल्याला ही भीक कुठे मागावी किंवा आपल्याला एवढं दान कोण देईल. आणि त्याच वेळेला तो रघुराजेची कीर्ती ऐकून होता की रघुराजा हा फार दानशूर आहे आणि याचकाला कधीच परत पाठवत नाही. आणि म्हणून याचक भिकारी होऊन हा कौत्स नावाचा शिष्य रघुराजाकडे गेलेला आहे.
पण तिथे गेल्यानंतर त्याची सगळी संपत्ती युद्धामध्ये संपली होती. काहीच शिल्लक नव्हतं राहिलं. तोच विचार करत होता की आपलं राज्य कसं चालवावं. आणि तेवढ्यात हा तिथे गेलेला आहे. तर तिथे गेल्यानंतर त्याला माहीत झालं की राजा हा पूर्ण खाली झालेला आहे. राजाकडं देण्यासाठी काहीच शिल्लक नाही. म्हणून तो जाऊन तिथे बसला. राजाने पुन्हा पुन्हा विचारलं की बाळ, तू कशासाठी आलास ते सांग मला. पण तो सांगतच नव्हता. का तर येऊन बसला होता तो. कीर्ती ऐकून होता, पण त्याच्याकडं द्यायलाच काही नव्हतं राजाकडं. पण तरी मग राजाच्या हट्टासं त्याने सांगितलं की महाराज, तुमची मी कीर्ती ऐकून आहो की फार दानशूर राजा आहेत. पण तर तुमच्याकडे द्यायला जर काही नसेल तर काय मागावं. मग रघुराजाने सांगितलं, तुझी काय इच्छा आहे ती सांग. तर त्याने सांगितलं की मला माझ्या गुरु माऊलीला 14,000 सोन्याच्या मोहरा दान द्यायच्या आहेत. आणि आता तुमच्याकडं तर काही नाही. म्हटलं ठीक आहे, तसं काही तू घाबरू नको. लगेच आपल्या प्रधानाला सांगितलं की तुम्ही स्वर्गावर स्वारी करा आणि आपल्याला लूट करायची आहे. सोन्याच्या मोहरा आणून आपल्याला या बाळाला द्यायच्या आहेत आणि तो त्या गुरुमाऊलीला दान करेल. तर मग प्रधान जाऊन आणि इंद्राला सांगितलं की उद्यापासून युद्ध सुरू होईल. तेव्हा इंद्राने विचारलं की युद्धाचं कारण तर सांगा. तर म्हणे आता राजाकडं सध्या काही नाही आहे आणि एक कौत्स नावाचा शिष्य त्यांच्याकडे आलेला आहे आणि त्याला 14,000 सोन्याच्या मोहरा दान करायचे. मग इंद्राने सांगितलं की एवढंच असेल तर युद्ध करून जीवितहानी किंवा वित्तहानी करण्यापेक्षा मी तेवढ्या मोहरा तुम्हाला दान देतो. आणि म्हणून दसऱ्याचाच दिवस होता आणि सुवर्ण मोहरांचा पाऊसच इंद्राने पाडला. आणि तो जो सुवर्ण मोहरांचा पाऊस पडला तो नेमकी आपल्या शमीचा म्हणजे शमी म्हणजे शीद नाही. शिदाचं झाड वेगळं आणि शमीचं वेगळं. शमीच्या झाडाला चिंचेच्या पानांपेक्षा लहान पानं आहेत आणि भरपूर काटे आहेत. शमीच्या झाडाला एकच चिंचेच्या पानाचे 4 होतील एवढी लहान पानं असतात शमीची आणि काटेरी एकदम झाड येते. तर शिदाच्या झाडावर तो पाऊस पाडला गेला. अगदी मोहरांचा खचून पडला. आणि मग रघुराजाने त्या बाळाला सांगितलं की जा बाबा, अमुक ठिकाणी अमुक झाडाच्या याच्यावरती पाऊस पडलेला आहे. मग तो गेला आणि त्याने फक्त त्या 14,000च मोजून घेतल्या. तो ढीग तसाच होता. मग तो ढीग उरलेला जो सुवर्ण मोहरांचा ढीग आहे, तर रघुराजाने मग एक फर्मानच काढलं ब्राह्मणाला. आणि मग ती ब्राह्मणाने लूट केली त्यावेळी. आणि ब्राह्मण खरा याचक म्हणजे ब्राह्मणच आहे. ते किती जर तो श्रीमंत झाला तर त्याच्या मनातील जी भीक आहे ती कधीच जात नाही असं आहे. आणि म्हणून आपण कुठल्या कार्याला जर ब्राह्मणाला बोलवला तर तुम्ही जेवढे द्याल तर त्याला वाटते अजून 500 पाहिजे होते किंवा 100 तरी पाहिजे होते अजून असं आहे. म्हणजे त्याची जी मानसिक जी तयारी आहे तर ती भिक्षुकीचीच आहे. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये भीक आहे, तो कोट्याधीश असला तरी. तर मग त्या ब्राह्मणाने ती लूट केली. सगळं सोनं लुटलं ते. आता ते तेव्हा सोनं लुटलं गेलं, पण तेव्हापासून मग ती एक प्रथा पडली. प्रथा पडल्यानंतर मग ते जे शिदाचं झाड होतं त्याची जी पानं आहेत त्यांनाच तो मान दिला. आणि तेव्हापासून मग आपण दसऱ्याच्या दिवशी ती शिदाची पानं आणून एकमेकाला सोनं देतो असं आहे. आता ती एक प्रथा पडली. पण त्याच्यातून घेण्यासारखं असं आहे का सोनं म्हणजे सुख. थोडक्यात सोनं म्हणजे सुख म्हणजे थोडक्यात की जे आपण अंगावर सोनं वापरतो
त्या सोन्यातून सुख नाही आहे. तर ही जी शिधाचं पान ते सोन्याचं प्रतीक वापरल्यामुळं त्याच्यात खरं सुख आहे. देण्या-घेण्यात किती सुख आहे. समजा नाही का, आपण दुसऱ्याला देतो, घ्या बाबा, लगेच आपण भेटतो, कोणी आलिंगन देतो, कोणी पाया पडतो आणि किती म्हणजे दसरा सण मोठा, नाही आनंदाचा तोटा. म्हणजे ते सोन्याचं प्रतीक म्हणून मानल्यामुळं त्याच्यामध्ये मोठा आनंद आहे आणि ती जी लूट आहे ती फुकटची लूट आहे. म्हणजे आपल्याला सोनं आणायचं आहे, फुकट आणायचं आहे आणि ज्या व्यक्तीला आपल्याला ते द्यायचं आहे, तर त्याला पण फुकटच द्यायचं आहे आणि तो पण आपल्याला त्याची परतफेड करून राहिलेलं आहे. असं म्हणजे त्याच्यातून आनंदाची देवाणघेवाण आहे, प्रेमाची देवाणघेवाण आहे. म्हणजे त्यावेळेला जरी ती 14,000 मोहरा त्या कौचने घेऊन गेला किंवा बाकीच्या सोन्याची सगळी ब्राह्मणांनी लूट केली, तर त्यांना जो आनंद प्राप्त नाही झाला, तो आनंद तेव्हापासून आज तागायत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपण दसऱ्याच्या दिवशी भोगून राहिलेलो आहोत. असं आहे. ही एक प्रथा आहे. आणि दुसरी जी प्रथा आहे, तर 12 वर्ष वनवास भोगल्यानंतर पांडवांनी 13वं वर्ष अज्ञातवास होता आणि 12 वर्षे ते आपल्या शस्त्रांसहित फिरत होते आणि पांडव कुठे आहेत हे कौरवांनाही माहीत होतं आणि संपूर्ण समाजालाही माहीत होतं की सध्या पांडवांची वस्ती कुठं आहे. ते जंगलामध्ये कुठे पण वस्ती करून राहायचे. त्यांना वाटलं आता इथे नाही आपल्याला थांबायचं, तर अद्याप दुसरीकडे जाऊन दुसऱ्या वनात ते वास्तव्य करीत असत. पण 12 वर्षाचा वनवास संपल्यानंतर मग त्यांना आता अज्ञातवासात राहायचं होतं. 13वं वर्ष 1 वर्ष अज्ञातवास होता आणि त्या अज्ञातवासात जर कदाचित कौरवांना समजलं की पांडव अमुक ठिकाणी राहतात आणि जर त्या ठिकाणी कौरवांचं दूत जाऊन त्यांना पकडले की बुवा इथे पांडव आहेत, तर मग पुन्हा 12 वर्ष वनवास आणि पुन्हा अजून 1 वर्ष अज्ञातवास. म्हणजे जर त्यांना त्या एका अज्ञातवासाच्या वर्षामध्ये जर पांडवांचा तपास कौरवांना लागला असता, तर मग त्यांना पुन्हा 26 वर्ष वनवास भोगावा लागला असता एकूण. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, एक मोठं झाड होतं, त्या झाडाच्या ढोलीमध्ये सगळी आपली शस्त्रास्त्र ठेवली, त्यांची पूजा केली आणि एक प्रेत त्याच्यावर नेऊन टाकलं. त्या शस्त्रांवर एक प्रेत ठेवलं आणि त्याचा अतिशय दुर्गंधी आल्यामुळं तिथल्या त्या लोकांना समजलं की इथे दुर्गंधी येते. पण वर्षभर कोणी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही. त्याच्यामुळं सुरक्षित त्यांची शस्त्रे सुरक्षित राहिली. आणि दसऱ्याचाच दिवस होता आणि दुर्योधनाने विराटावर स्वारी करून आणि त्यांच्या गायी लुटल्या आणि त्यावेळेला 5 पांडव द्रौपदीसह विराटाकडेच होते. पण विराटाला माहीत नव्हतं. त्या ठिकाणी ते प्रत्येकाने आपलं रूप बदलून आणि त्या ठिकाणी ते काम करत होते. सैरंध्री म्हणून द्रौपदी त्या ठिकाणी सैरंध्री नावाने कार्यरत होती. तर त्या विराट राजाचा मेव्हणा किचक तर आपल्या बहिणीचा आधार घेऊन आणि द्रौपदीला आपलीशी करण्याचा त्याचा कट होता. अतिशय रूपवान होती द्रौपदी आणि सैरंध्री म्हणून तिथे ती काम करत होती. बृहन्नडा म्हणून अर्जुन तिथे नाचायचं काम करत होता. बृहन्नडा म्हणून त्या नावाने. म्हणजे प्रत्येकाने आपलं नाव बदललं होतं. आणि मग एक दिवशी तो म्हटलं रोजच असा त्रास द्यायचा. मग तिने भीमाकडे आपली व्यथा सांगितली का विराट राजाचा जो मेव्हणा आहे आणि ही सैरंध्री म्हणजे विराट राजाच्या राजवाड्यातच काम करायची. त्याच्या पत्नीबरोबर राणीबरोबरच असायची. आणि मग हा भाऊ नेहमीच ती बहिणीकडे तिथे असायचाच. मग भीमाला तिने सांगितली व्यथा की असं असं आहे.
मग भीमाने तिला आयडिया दिली, ठीक आहे म्हणे, त्याला आज बोलव रात्रीचं तुझ्या महालामध्ये, म्हणजे तू जिथे राहते तिथे त्याला आज रात्रीचे बोलव. मग तिने सांगितलं की बुवा, फार दिवसापासून तुम्ही माझ्या पाठीमागे लागलात, तर तुमची मनोकामना आज पूर्ण करेन, या तुम्ही आज. आणि मग त्याचा त्याचा आनंद आकाशात मावेनासा झाला की बरं झालं बुवा, कोणत्याही पुरुषाला कोणत्याही परस्त्रीने संघासाठी आमंत्रित केल्यानंतर त्या पुरुषाच्या डोक्यातच तो विषय बसतो. आणि म्हणून जी विवाह पद्धती धर्माने किंवा वेदाने घालून दिलेली आहे, त्याचं हे फार महत्त्वाचं कारण आहे की एकदा कुठलाही पुरुष हा विवाहबद्ध झाला की परस्त्रीकडं वाईट नजरेने पाहत नाही. आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या आपल्या स्त्रीबरोबरच तो भोगत असतो. रात्रीच मी थोडंसं नरहरी सोनाराचं चरित्र वाचलं, तर इतकी वाईट स्थिती आहे. म्हणजे नरहरी सोनार हा गहिनीनाथांचा शिष्य, आणि गहिनीनाथांकडून त्याने तो बोध घेतल्यानंतर पत्नीला पण बोध घेतला. गंगा नावाची जी पत्नी होती, तर 5 वर्ष त्यांना ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं होतं. आणि त्याच्या आधी पण बरीच काही वर्ष गेली होती. तिची फार इच्छा होती की आपल्या पतिराजांबरोबर संग करावा, पण तो योगच नाही आला तिच्या आयुष्यामध्ये. आणि मग नंतर ते गहिनीनाथांकडे आपल्या पत्नीला घेऊन गेले. आणि मग तिथे दीक्षा घेतल्यानंतर गहिनीनाथांनी सांगितलं की तुम्हाला 5 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं लागेल. आणि मी नेहमी सांगतो की ब्रह्मचर्य व्रत, समजा आता एखादा अमेरिकेलाच गेला असेल 5 वर्ष, त्याची बायको इथे आहे, तर मग स्त्रीसंगच त्याच्या जीवनात नाही घडला 5 वर्ष, तर तो ब्रह्मचारी आहे, म्हणजे असं लोकमत. किंवा आता आपण काही अशी लोक पाहतो की त्यांनी लग्नच नाही केलं, मग तो ब्रह्मचारी. समजा आता एक साधं उदाहरण घ्या, आपले तुंगारेश्वरचे सदानंद महाराज, तर अद्याप त्यांना तेच वाक्य आहे, बाल ब्रह्मचारी. म्हणजे त्यांचे आता दात पडले, केस पिकले, म्हातारे झाले, तरी ते अजून बाल ब्रह्मचारी आहेत. म्हणजे नेमकी ब्रह्मचारी म्हणजे काय, त्याचं सूत्र काय आहे, हेच आपल्याला अद्याप कळलं नाही. की खरा ब्रह्मचारी तो आहे की ज्याचं लग्न झालेलं आहे शास्त्रसंमत, आणि लग्न केल्यानंतर आपण शास्त्राचं जे मत आहे त्या मताप्रमाणे आचरण केलं, तर तो खरा ब्रह्मचारी आहे. गहिनीनाथांनी या उभयतांना दीक्षा देताना सांगितलं की आपण एका अंथरुणावर झोपायचं आहे, एकच अंगावर घ्यायचं आहे, आणि एका अंथरुणावर झोपून दोघांनी एकच वस्त्र अंगावर घेऊन आणि ब्रह्मचर्य व्रत पाळायचं आहे. तर अगदी त्यांची जी पत्नी अगदी विवल झाली, फार म्हणजे तिची वासना दररोज बळावत गेली. पण नरहरी सोनार, तर त्याने तिला तर सांगून का बुवा, म्हणजे आपण तसा गुरुमौलीला आपण शब्द दिलेला आहे, ब्रह्मचर्य व्रताने आचरण करायचं आहे. तर अगदी ती विवल झाली पुरुषाच्या, म्हणजे पतीच्या संघासाठी. पण 5 वर्षापर्यंत तसा काही प्रसंग घडलाच नाही. त्याच्यानंतर तो विषय, म्हणजे तिची मनोकामना पूर्ण झाली, त्या सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या पुढे. पण ब्रह्मचर्य व्रत काय आहे ते सहसा अद्यापसुद्धा शास्त्राचा विचार करून सर्वसाधारण माणसाला तो कळलाच नाही. ज्याचं लग्न झालं नाही तो ब्रह्मचारी, हाच एक प्रघात समाजात पडून गेला. आणि ज्याने लग्न नाही केलं, पण ज्याच्या डोळ्यासमोर एखादी स्त्री आली
आणि नुसतं स्त्रीकडं त्यानं पाहिलं तरी त्याचं ब्रह्मचारी व्रताचं पूर्ण आयुष्याचं पुण्य संपलं असं. आणि मग असे हे ब्रह्मचारी लोक आहेत की त्यांनी कोणाच्या हातचं पण नाही खायचं, स्वतःच बनवून खायचं. पण स्वतःला नाही होत तर ती माणसं म्हणजे दुसरी स्त्री ठेवून आणि स्त्रीकडून म्हणजे अन्न वगैरे बनवून खाऊन राहिलेले आहेत. तर परस्त्रीकडून तिने शिजवलेलं अन्न सेवन करणं तर त्याच्यासारखं दुसरं ब्रह्मचार्यासाठी पापच नाही आहे. म्हणजे तो पापच खाऊन राहिलेला आहे. आणि त्याला कोणी सांगितलं आहे लग्न करू नको असं. म्हणजे पाप खायचं नसेल, त्याला पुण्यच खायचं असेल, समजा आपल्या पत्नीच्या हस्ते त्याला अन्न सेवन करायचं असेल तर त्याने विवाहामध्ये बद्ध होऊन आणि गृहस्थ आश्रम स्वीकारून आणि ते कार्य आपल्याला करायचं. आता आपण कुठे होतो की तिथे होतो. आणि म्हणून तुम्हाला ही थोडीशी एवढी एक नरहरी सोनाराची कथा मी सांगितली, ब्रह्मचारी व्रताने कसं आचरण करायचे ते. तर आता भीमाने सैरंध्रीला म्हणजे द्रौपदीला सांगितलं की तू ज्या ठिकाणी शयन करते दररोज तिथे तू थांबायचं नाही. त्या रूममध्ये भीम आधीच गेला आणि डोळ्यावर घेऊन झोपला तिथे. आता रात्री 12च्या नंतर फार अगदी थाटामाटात त्याला वाटलं का आज म्हणजे इतकी रूपवान स्त्री मला भोगायला मिळेल, आणि म्हणून अगदी तो फार आनंदामध्ये थाटामाटात तिथं गेलेला आहे. आणि गेल्यानंतर लगेच ते आतमध्ये त्याने प्रवेश केला. ते आता ती काही द्रौपदी नव्हती आतून कडी लावायला, कडी पण त्यांनी लावली नव्हती, फक्त झोपलेला होता अंगावर घेऊन. एवढ्यात त्यांनी दरवाजा ठोकला तर डायरेक्ट तो उघडला. फार आनंदच वाटला त्याला की बा फार उत्सुक आहे माझ्यासाठी, का कडीसुद्धा लावली नाही. आणि आतमध्ये प्रवेश करून त्यानेच कडी लावली आणि जाऊन त्याच्या फक्त असा अंगावरचा कपडा काढल्याबरोबर क्षणाचा पण विलंब त्याने लावला नाही कोणी भीमाने, की याला समजून यावं की भीम आहे असं. म्हणजे भीम आहे. आता तो भीम म्हणजे त्यांना माहीतच नव्हता की हा कोण आहे. म्हणजे भीम आहे तो आपल्या दृष्टीने, कारण तो तिथे बल्लवाचं काम करत होता. असं बल्लव म्हणून म्हणजे स्वयंपाकाचं तो काम करत होता असं. तर याला समजायच्या आतच त्याला अरे बल्लव कसा काय इथे, म्हणजे स्वयंपाक करणारा असं. तर हे कळायच्या आतच त्याची मान मोडून टाकली. त्यात भीम म्हणजे काय, तो भीमच. कुठल्याच प्रकारचा आरडाओरडा बाजूच्या ठिकाणी बाजूला पण माहीत नाही झालं काही या रूममध्ये काय झालं. त्याला बरोबर त्याने याची मान मुरगळून त्याला मारून ठेवला ना, तो निघून गेला असं. आणि नेमकी दसऱ्याच्या दिवशी इथे होतो आपण. दुर्योधनाने विराटावर स्वारी केली, त्याच्या गायी पळून गेल्या, मोठी बोंबाबोंब झाली. आणि मग आता काय करायचं. मग तो विराट राजा कुठेतरी गेला होता दुसरीकडे स्वारीला, आणि तो उत्तरा नावाचा त्यांचा तो मुलगा तो होता. तर त्याची नुसती ख्याती होती. म्हणजे त्याने प्रत्यक्ष युद्ध नव्हतं केलं, काय नाही, त्याला युद्धाची एवढी माहिती पण नव्हती. राजपुत्र आहे म्हणून त्याची ख्याती होती. त्याला जेव्हा समजलं की कौरवांनी आक्रमण केलं आणि आपल्या गायी चोरून नेल्या, तर तो काहीच करू शकत नव्हता. मग हा ब्रह्मनाडाच्या वेशामध्ये अर्जुन होता. त्याने सांगितलं की आपला रथ सज्ज करा, म्हणजे आपण जाऊ. तर तो तयारच नव्हता. उत्तर काय त्याला माहिती आहे का आपण काय करणार आहोत. अर्जुनाने सांगितलं की काही घाबरायचं कारण नाही, मी रथ हाकीन आणि तू फक्त पाठीमागे बस. मग अर्जुन गेला. आणि आता त्यांचं कसं होतं, जे धनुष्य बाण वगैरे जे होते तर ते मंत्राने पण तयार व्हायचे. त्यांचा गांडीव धनुष्य अर्जुनाचा तो तिकडे, ती शस्त्र तिकडेच होती. पण तर इथे आपल्याला कार्य करायचं आहे म्हणून नुसतं डोळे मिटून त्याचं स्मरण केल्याबरोबर ते धनुष्य त्याच्या हातामध्ये आलं. आता आपण जर महाभारत पाहिलं असेल तर बघा की असं भात्यातून बाण काढलाय का त्याने, किंवा पाठीमागे भाता आहे आणि तो बाण असा भात्यातून काढला आणि मग इकडे तीर लावून बाण उडवला, असं काही नाही. फक्त
नुसते डोळे मिटले की आपोआप बाण तो यायचा तिथं आणि त्या तीराला लागायचा आणि मग तो जायचा. मग तिकडनं येणारा बाण, इकडनं जाणारा बाण, म्हणजे ते बाण नव्हते तर ते काय होती? शक्ती होती. मग त्या दोन्ही शक्तींचा तिथे म्हणजे संघर्ष व्हायचा आणि जी शक्ती बलाढ्य आहे ती राहायची आणि बाकीची जळून जायची. म्हणजे अशा पद्धतीचं त्यावेळचं ते युद्ध होतं. आणि मग हे गेले आणि त्यावेळेला अर्जुनाने सगळ्या कौरवांचे त्यांच्यावर तो मोहिनास्त्र टाकला आणि मोहिनास्त्र टाकल्यानंतर सगळे बेशुद्ध पडले. दुर्योधन पण त्याच्यात होता. सगळ्यांचे कपडे काढून घेतले अर्जुनाने. युद्ध संपलं, गायी परत आणल्या आणि मग ती वार्ता हस्तिनापुराला गेली की सगळ्यांचे कपडे काढून घेतलेले दुर्योधनासहित. तेव्हा गांधारी धृतराष्ट्राला हे कळलं की अर्जुनाशिवाय हे दुसरं कोणीच करू शकत नाही. आणि त्याच दिवशी त्यांचा तो प्रगट दिन होता, शेवटचा दिवस होता. त्याच्यामुळे हे काहीच करू शकले नाहीत. मग लगेच त्याने आपली रूपं बदलली. विराट राजाने त्यांना फार काही म्हणजे दान धर्म केला, फार मोठी सेवा केली, फार त्यांना म्हणजे उत्साहाने मानाने त्यांचं संगोपन केलं की वर्षभर तुम्ही माझ्या राज्यामध्ये आपली रूपं नावं बदलून कार्य केलं. त्याची खंत विराटाने व्यक्त केली. आणि मग त्यांनी संध्याकाळी आपली शस्त्र बाहेर काढली, त्यांची पूजा केली आणि मग ते प्रगटच झाले थोडक्यात. तर तेव्हापासून आपल्या घरामध्ये जी काही आयुधं आहेत लोखंडाची ती आपण पुजतो. त्याचप्रमाणे ग्रंथाची पण आपण त्या दिवशी पूजा करतो. म्हणजे असा हा दसऱ्याचा प्रघात आहे. फार आनंदाची ती गोष्ट आहे. आणि आपल्या सेवेसाठी घेतलेला जो श्लोक आहे, मयी सर्वाणि कर्माणि संन्यसाध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धशुभ विगत ज्वरः. म्हणजे या ठिकाणी अर्जुनाला आपले नातेवाईक पाहिल्यानंतर जो मोह झालेला आहे आणि नातेवाईकांचा वध आपण केला, एवढे सैन्य आपण जर मारले तर मला पाप लागेल, ही एक भीती की मला पाप लागेल. पण त्या भीतीमध्ये त्याचं शुद्ध चैतन्य जागृत होतं की देवा, मी असं शास्त्र किंवा वेदाची परिभाषा ऐकून आहे की जो पापी आहे त्याच्याकडे देव राहत नाही किंवा त्याला देव मिळत नाही. तुम्ही आयतेच माझ्या हाताला लागलेले आहात. कारण देव अर्जुनाच्या मताप्रमाणे वागत होता. आयताच आपल्या हाताला लागलेला भगवंत जर आता एवढं मी मारले, जसं भगवान शंकर जसे श्रीहरीच्या अंगणाकडे गेले होते आणि त्याने नग्न आपलं बाळच कापून त्याचं भोजन द्या म्हणून मागितलं. आणि बाळ कापल्यानंतर पुन्हा मग तो साधू भगवान शिव सांगतो की म्हणे आता इथे काय झालं, सगळं सुतक पडलं इथं, आता मी सुतकाचं अन्न खात नाही, बाळ तर कापून टाकलं. किंवा काशीचा एक ब्राह्मण आला होता, काय त्यांचं नाव, संत आपले ते कान्होजी, कान्हा पाठक म्हणून. तर त्यांची 4-5 पोरं होती आणि त्याला असं वाटलं की बाबा इतका महान संत आहे, साधं घर होतं, घराला पुरं नाही, बाहेर एक विहीर होती. तर ते कान्हा पाटकाकडं आल्यानंतर त्याने विचारलं, बाबा कान्हा पाटकाचं घर कोणतं होतं? म्हणे हेच ते घर. आणि ते लहान लहान त्यांची 4-5 पोरं होती, त्यांच्याबरोबर ते गोट्या खेळत होते. जेव्हा तो इतका लांबून काशीवरून तो ब्राह्मण आला आणि त्याला असं वाटत होतं की कान्हा पाटक बोलला तर त्यांचं काय चरित्र असेल, काय घरदार असेल. तर त्याने विचारले, कोणाची मुलं कोणाची? तर म्हणे माझीच. म्हणे साधूला पोरं असतात? म्हणजे त्याला तो भ्रम होता, भ्रमात तो.
मी कोणाची म्हणे माझीच पोरं आहेत. तर कानोपाटकाने मी विचार केला की माझ्या साधुत्वाच्या आड जर पोरं येत असतील तर ती सगळी पोरं विहिरीत नेऊन त्याने टाकून दिली. म्हणजे साधुत्वाच्या आड येत असतील म्हणून. आणि मग त्याला जेवण वगैरे बनवलं. त्याला सांगितलं की आता आपण जेवण करूया. तर म्हणे मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण असल्यामुळं मी माझ्या डोळ्यात पाहिलं तुम्ही सगळी पोरं विहिरीत टाकून दिली. 4-5 पोरं गतप्राण झालेले आहेत आणि तुझ्याकडं आता सुतक पडलेले. आता मी तुझ्याकडे जेवण नाही करणार. तर म्हणे असं आहे का म्हणे, जर सुतक आडवं येत असेल तर आपण त्यांनाही बोलू जेवायला. मग ते आता हे 2 आणि ती 5 पोरं टाकली होती. मग त्यांनी तिथूनच हाका मारल्या मुलांना. ती त्यांनी पाहिलेली म्हणजे हे तर मेलेली पोरं त्यांनी पाहिलीच होती, तरली होती ती विहिरीमध्ये. ती पोरं धावत धावत येऊन ना आपल्या पंक्तीवर बसली. तेव्हा त्याला समजलं की साधुत्व काय आहे असं. आणि म्हणून मग अर्जुनाची जी शंका होती की पाप लागेल, ती शंका या ठिकाणी या श्लोकातून भगवंताने फेडलेली आहे. त्याची शंका शुद्ध होती की पाप लागल्यानंतर देव अंतरेल. म्हणजे देव आपल्यापासून दूर जाऊ नये त्याच्याकरता म्हणजे अर्जुनाला मोह झाला हा आपला भ्रम आहे. ऐकणाऱ्याचा, वाचणाऱ्याचा हा भ्रम आहे की अर्जुनाला मोह झाला आणि अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी हे गीता तत्व निर्माण झालं. हे शुद्ध अज्ञान आहे. हे जगाच्या पुढे मांडलेलं, भगवंताने मांडलेलं हे अज्ञानाचं प्रतीक आहे. कारण अर्जुन हा अतिशय ज्ञानी होता आणि अतिशय ज्ञानी होता म्हणून भगवंत त्याचं काम करत होता. असं आहे. आता देवाने घोडे धुवावे, देवाने सगळं अर्जुनाचं काम करावं. अर्जुन त्याच्या भरोश्यावर अर्जुनाने बिनधास्त झोपावं. असं म्हणजे जेव्हा जेव्हा संकट आली तर कुठल्या संकटात अर्जुनाने कधीच विचार नाही केला की या संकटातून बाहेर कसं पडायचं. म्हणजे तो विचार कोण करत होता? भगवंत करत होता रात्रंदिवस की आता ह्या संकटातून कसं बाहेर काढायचं. समजा का भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली की उद्या सूर्यास्ताच्या आत पांडव कुलाचा निपात करीन, पांडव कुल शिल्लक ठेवणार. तरी अर्जुन बिनधास्त झोपला. रात्री 12-1-2 वाजता देव गेला त्याच्या रावटीत. तर हाया घोरतो अर्जुन. अरे म्हणे काय तू म्हणे कुशल तू म्हणजे इतका बिनधास्त झोपला म्हणे तू. अरे उद्याचं युद्ध काय, उद्या संपूर्ण पांडव कुलाचा नाश होणार आहे आणि तू काही झोपलास कुशल, तू मला भेटायला पण नाही आलास. म्हणे तेव्हा तुझ्याच भरोश्यावर झोपलोय मी. काय सांगितलं? तुझ्या भरोश्यावर झोपलोय. आता बाकीची पुढची जी प्रक्रिया आहे ती द्रौपदीला घेऊन भगवंताने कधी पूर्ण केली ते अर्जुनाला माहीतसुद्धा नाही. असं म्हणजे असा जो अतिशय ज्ञानी भक्त होता की ज्या ज्ञानी भक्त जगला पाहिजे त्याच्यासाठी रात्रंदिवस भगवंताच्या ठिकाणी विचार होता. आणि अशा ज्ञानी भक्ताला मोह होईल का असं. मग अर्जुनाला निमित्त करून जगात म्हणजे आपण आता खरं म्हणजे तो अर्जुन ज्ञानी होता आणि आम्ही पण अर्जुन आहोत. अर्जुना म्हणजे अनेक जन्मामध्ये हा देह आपण सोडीत तिथपर्यंत आलेलो आहोत. म्हणजे अर्जुना शब्द जो आहे तो आत्म्याला वापरलेला आहे. आपला जो आत्मा आहे तो अर्जुना. आता आपण अर्जुनाने काय शर्ट तर बोलतो अर्जुन आहे म्हणजे काही दिवस तो वापरलेला आहे. जो वापरलेली वस्तू आहे तिला अर्जुना शब्द वापरतात. तर तसा खरं म्हणजे आपण अज्ञान आहोत. जगाचं अज्ञान, जगाचं मोह घालवण्यासाठी म्हणजे हे तत्व भगवंताने अर्जुनाचं निमित्त करून आपल्या पुढं मांडलेलं आहे. मग तिथे पाप लागेल ही भीती नष्ट करायची होती आणि मोहग्रस्त अर्जुन थोडक्यात झालेला आहे तर त्याचा मोह घालवायचा होता. म्हणजे हा जो भ्रम आहे तो काढण्यासाठी या ठिकाणी भगवंत सांगतात की अर्जुना आता तुझ्या मनात जी भीती आहे की पाप होईल
आणि भगवंत माझ्यापासून दुरावतील. तर आता तुला मी सांगतो का क्षत्रियाचं उचित कर्म हे युद्ध करणं, आणि तू क्षत्रिय आहेस तर तुला युद्ध करावं लागेल. आणि पण ते युद्ध करत असताना एक मी प्रक्रिया सांगतो, त्या प्रक्रियेने तू जर वागलास तर तू युद्धामध्ये कितीही जरी लोक मारलीस तरी कोणत्याही प्रकारे तुला पाप लागणार नाही. आणि म्हणून मयी सर्वाणी कर्माणी, काय सांगतात भगवंत की या अर्जुना, तुला मी आता सांगतो की तू कसं कर्म कर की संन्यष्टाध्यात्म चेतसा, म्हणजे चेतसा म्हणजे बुद्धी, की तुझी बुद्धी अशी ठेव की मयी कर्माणी सर्वाणी, म्हणजे तू जे कर्म करशील ते संन्यस्त वृत्तीने करायचं आहे. म्हणजे कर्माला येणारं जे फळ आहे त्या फळाचा तू विचार करू नको, आणि तू जे कर्म करशील ते कर्म तू काय कर, मला अर्पण कर. ते कर्म मला अर्पण कर. पहा, निराशी निर्ममो भूत्वा, म्हणजे तू काय कर या ठिकाणी, म्हणजे नैराश्यम परमसुखम, आशेपाशी नित्य दुःख. म्हणजे आपण जेव्हा मोह निर्माण होतो, आपण जेव्हा आशा करतो कोणत्याही कामाची आणि ते काम आपलं जर नाही झालं तर आपण दुःख भोगतो. म्हणजे फार काय सांगतो बाबा, फार वाईट झालं, काय झालं, असं असं काम करायला घेतलं होतं पण ते पूर्णत्वाला नाही गेलं, असं आहे. मग आता इथे निर्ममो म्हणजे कोणत्याही प्रकारची ममता न ठेवता, तर त्याच्या ठिकाणी दोन गोष्टी होत्या. म्हणजे मोह निर्माण झाला ही एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट की मोह केव्हा निर्माण होतो तर निर्मम म्हणजे ममता, दुसऱ्याच्या विषयी जी माया आहे. तर अर्जुनला वाटत होतं की हे सगळे माझे आहे. भीष्मराज असेल, द्रोणाचार्य असेल, कर्ण वगैरे ही जी सगळी मंडळी, ही दुर्योधन, ही आपलीच मंडळी आहे. आणि आपल्याच मंडळीला मारून त्या राज्याचा राज्यभोग घेणे हे उचित नाही. म्हणजे अशा प्रकारचा त्याला तो मोह झाला होता. आणि तो मोह ममतेमुळे होता. त्याच्या आधी ममता घालवायची होती भगवंताला. आणि म्हणून निर्मम भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः, तो विगत ज्वरः म्हणजे त्याला ज्वर म्हणजे ताप थोडक्यात, आणि विगत म्हणजे शोक दुःख, म्हणजे एक प्रकारे त्याला तो ताप आला होता. विगत ज्वरः म्हणजे दुःखाचा ताप त्याला आला होता. आता आपल्याला ताप येतो तर आपण असं अंगाला हात लावून पाहतो, आहे ताप आहे, अजून नाही ताप गेला, किंवा थंड झाल्यावर शरीर ताप गेला. पण हा जो ताप आहे म्हणजे जो अर्जुनाला झाला होता विगत ज्वरः, तर तो ताप कुठल्याही प्रकारचं औषध घेतलं तरी तो निघणार नाही. आणि त्या तापानेच आता माणसं मरून राहिलेली आहेत. विगत ज्वरः म्हणजे म्हणजे ममतेमुळं, मायेमुळं आपल्याला काहीतरी कुठंतरी आपल्या बुद्धीला, चेतसा बुद्धीला टेन्शन आलेलं आहे. आणि त्या टेन्शनमुळं माणसं आता अटॅकने मरायला लागलेली आहेत. किंवा कोणाला डायबिटीस होतो, तर कोणाला बीपीचा त्रास होतो. तर त्या सगळ्याचं मूळ कारण आहे विगत ज्वरः. म्हणजे त्याला एक दुःख, त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी अशी दुःखद कल्पना त्याने की दृढ धरलेली आहे. आणि त्या दृढ कल्पनेने त्याला मृत्यू होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून भूत्वा युधस्व विगत ज्वरा, अर्जुना तो आता तुला जो शोक झालेला आहे तो शोक टाकून दे आणि तू युद्धाला उभा राहा. आता तू जे युद्ध करणार आहेस त्या युद्धाने कितीही जरी लोक मेली तर कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. अर्जुना, ही मी आधीच मारलेली आहे, ही सगळी आधीच मारलेली आहेत. आणि तू मारशील आणि मग ती मरतील, आणि तुम्ही नाही मारली तरी ती जगतील. हे कदापि आता मी त्या दिवशी कोंडेरला सांगितला तो विषय, की देवीने एवढा मोठा त्या ठिकाणी म्हणजे एवढे राक्षस एवढं सैन्य मारलं सगळं, आणि सगळं मारल्यानंतर तिने पुन्हा पाठीमागे पाहिलं तर तिला पश्चाताप झाला देवीला, का अरे एवढं सगळा संघर्ष करून, एवढं मोठं युद्ध करून, एवढा मी त्रास सहन केला की महिषासुराला मारण्यासाठी तिला दारू प्यावी लागली. दारू पिऊन तिने महिषासुराला मारला. म्हणजे एवढं सगळं जीवनाचा त्याग करून, एवढा संघर्ष करून जेव्हा पाठीमागे पाहिलं तर
जे त्या युद्धामध्ये तिने माझे म्हणून वाचवले होते तेच मरायला सुरुवात झाली होती. असं आहे. आणि मग जे मारले तर त्यांच्याकडे थोडं अवलोकन केलं तर तेही मेले होते आणि जे वाचवले होते ते पण मेले होते. मग ती देवी विचार करते की अरे, हे वाचवण्याचा जो आनंद आहे तर त्या आनंदाचा काही संबंधच नाही. म्हणजे ज्यांना मी वाचवले मग ते पण कालांतराने मेले, तर मग मी वाचवले असं त्याला म्हणजे जो आनंद आहे वाचवण्याचा तो नाहीच तिथे. मग अजून ती पुढे सांगते की जे वाचवले, ज्यांचं रक्षण केलं ते पण मेले, ज्यांचा वध केला ते पण कालाने निमले, तेही सरले, तेही मेले. मग समजा मी युद्धच नसतं केलं आणि सगळे असते तर मरतीची ना, मग ते मेलेच नसते का? मेलेच असते. काळ परत वेळ, आपलं वय संपलं की माणसं मरणारच आहेत. असं म्हणजे इतकं सुंदर तत्व त्या ठिकाणी देवीने सांगितलं. आणि मग तमोगुणाचा तिने काय केला, तमोगुण सोडला तिने आणि मग रजोगुण आणि सत्वगुण हे तिन्ही गुणांचा बाद करून शुद्ध सत्वामध्ये म्हणजे पंढरीच्या पांडुरंग जो आहे तो ती देवीच आहे. पंढरपूरचा जो पांडुरंग आहे ती एक सात्विक देवी आहे. मग ते मग त्या देवीने ठरवलं की आता युद्ध करायचं नाही. आता हा हा अधम आहे, म्हणजे हा चांगला आहे, हा दुष्ट आहे, हा सज्जन आहे, हा भावच नष्ट करून टाकला. आणि मग कटेवर हात ठेवून आणि ती देवी पांडुरंगाच्या रूपाने पंढरपूरला उभी आहे. असं म्हणजे थोडक्यात आपल्याला हे पाहायचं आहे की आता अर्जुनाला ते युद्ध करायला सांगतात, पण ते युद्ध कसं आहे, निर्मम असं आहे. म्हणजे ममता तू सोडून दे, तुझ्या ठिकाणी की हे माझे आप्त आहेत, नातेवाईक आहेत, हा विषय काढून टाक. तू धनुर्धर आहेस. म्हणजे आपण जेव्हा युद्धभूमीवर येतो त्यावेळेला म्हणजे नात्यागोत्याचा विचार अजिबात करायचा नाही. आपल्यासमोर शत्रू आहे, शत्रूचा निपात कसा करता येईल हाच एक विचार आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. पण इथे भगवंताने सांगितलं की अर्जुना, फक्त एवढं कर की हे करत असताना मी करतो हा भाव टाकून दे. किंवा मी धनुर्धर आहे, तुझ्या ठिकाणी हा जो अहंकार आहे की मी भगवान शंकराला पण नामोहरण केलं, पराजित केलं, हा जो तुझ्या ठिकाणी जो अहंकार आहे बळाचा, शक्तीचा, तो काढून टाक आणि तू युद्ध कर. आणि युद्ध केल्यानंतर, आता युद्ध केल्यानंतर जे फळ प्राप्त होणार आहे ते फळ कोणतं आहे? पापाचं आहे ना. इतकी जीवितहानी केल्यानंतर जे फळ प्राप्त होईल ते पापात्मक फळ आहे. आणि म्हणून भगवंत सांगतात की तू केलेल्या कर्माला येणारं जे फळ आहे ते मला अर्पण कर. असं आहे. मग आता चांगलीच गोष्ट आहे ना, ते फळ अर्पण करायचं. ते फळ कसं आहे? पापात्मक आहे. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी जे तत्व आहे ते तत्व अशा प्रकारचं आहे की आपल्याला जे कर्म करायचं आहे ते पापात्मक करायचं नाही. पुण्यात्मक कर्म करून पुण्यात्मक कर्माला येणारी फळं, ती फळं आपल्याला भगवंताला अर्पण करायची. जर येणारं फळ जर पाप आहे तर आपल्याला तर मग आनंदच आहे ना. एखाद्याचा खून करायचा आणि देवाला सांगायचं बुवा चला ब्रह्मार्पण, थोडक्यात. तर तसं नाही. तर भगवंताने हे सांगितलेलं आहे की तू चांगलं कर्म कर आणि चांगल्या कर्माला येणारी फळं मला अर्पण कर. आता हे कितपत योग्य आहे? आणि म्हणून आपण का फसलोय? आपण म्हणून फसलोय, जर वाईट कर्म करून त्याचं फळ जर भगवंताला अर्पण करायचं असतं तर मग जग फार सुखी असतं. असं फार सुखी असतं जग. पण इथे चांगलं काम करून आणि चांगल्या कामाची फळं ते अर्पण करायची. समजा आता एखादं आपण उदाहरणार्थ घ्या ना, समजा आपण भाजीपाला लावला आणि भाजीपाला लावून आपल्याला 1,00,000 रुपयाचा लाभ झाला आणि 1,00,000 रुपयाचा लाभ झाला, तो लाभ आपल्याला काय करायचं आहे? देवाला अर्पण करायचं आहे. मग आपल्याला काही फायदा आहे का? काय नाही. पण समजा आपण एखादं काम केलं आणि सगळी भेंडीच जनावरही खाल्ली, 1 रुपयाचा फायदा नाही झाला. मग जर आता 1 रुपयाचा फायदा नाही आहे, मग ते सगळं केलेलं कर्म आपण देवाला अर्पण केलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. म्हणजे आपल्याला काय झालं मग? पुण्यच झालं ना. बरं देवाला अर्पण काय केलं आपण? काहीच नाही. असं आहे. मग तो आनंदी नाही राहील का? जसं एक मी दृष्टांत द्यायचं बरंच
बरेच वर्ष झाली तो दृष्टांत दिला नाही. 1 रुपयात गाय असं. म्हणजे त्यांनी देवाकडे गेला होता तो, गणपतीला नवस केला होता की जर म्हणजे माझं हे काम यशस्वी झालं तर मग मी काय करेन, 1 रुपयात ती गाय, म्हणजे थोडक्यात सांगतो मी, तर ही गाय मी विकीन आणि गाय विकून जी काही रक्कम येईल त्या रकमेतून मग मी तुझं सगळं सोपास्कर, म्हणजे जे कार्य पुढं करायचं आहे बुवा, जे नवस फेडायचं आहे तो नवस मी फेडेन. पण तो जो म्हणजे माणूस होता नवस करणारा, तो फार हुशार होता. मग त्याने काय केलं की त्याचं तो म्हणजे देवाला केलेला नवस यशस्वी झाला. मग त्याच्या जीवावर आलं की आता ही गाय विकायची. आता 500 रुपयाला समजा त्यावेळेचा, की 500 रुपयाला गाय विकायची आणि 500 रुपयामध्ये तो नवस फेडायचा. म्हणजे त्याच्या भरपूर जीवावर आलं. मग त्याने देवाला फसवायचा विचार केला आणि गाय घेऊन तो बाजारात गेला आणि त्या गायीच्या बरोबर तिचं दावं पण नेलं गायीच्या बरोबर. आणि मग त्याने तसं ती पण लावला की गायीची किंमत 1 रुपया आणि दाव्याची किंमत 500 रुपये. पण आधी तुम्हाला दावं घ्यावं लागेल. आता गाय होती 1000 रुपये किमतीची, दुभती गाय होती, तिच्याबरोबर वासरू पण होतं. असे लोक विचार करायचे, अरे 1 रुपयात गाय मिळते पण गायीची साधारण किंमत 1000 रुपये आहे. मग 500 रुपयाला दावा घ्यायला काही हरकत नाही. म्हणून एकाने आधी ते दावं खरेदी केलं 500 रुपयाला. आता दावं होतं 50 पैशाचं त्यावेळेला. जर गाय 500 रुपयाला मिळत होती तर दाव्याची किंमत होती 50 पैसे. हे 50 पैसे किमतीचं दावं त्यांनी 500 रुपयाला घेतलं आणि 1 रुपयाला गाय घेतली. 501 रुपये घेऊन तो घरी आला आणि 1 रुपया खर्च करून देवाचा नवस फेडला. कारण त्या गायीच्या किमतीमध्ये नवस फेडायचा होता. मग आता गायीची किंमत किती मिळाली होती त्याला? 1 रुपया. म्हणजे 500 रुपये आपल्या खिशात ठेवले, 1 रुपये गायीच्या किमतीत त्यांनी तो नवस फेडला. म्हणजे अशी माणसं जर असतील थोडक्यात, किती सुंदर सांगते माऊली पहा. तरी उचिते कर्मे अघवी. काय सांगतात की भगवंताचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट या ठिकाणी इतकं सुंदर माऊलीने मांडलेलं आहे. तरी उचिते कर्मे अघवी, म्हणजे शास्त्राने ज्यांना योग्य मानलेलं आहे, वेद ज्याला मान्यता, ज्या कर्माला वेदाने मान्यता दिलेली आहे, पुराण संमत ज्या कर्मासाठी आहे त्याला उचित कर्म म्हणतात. तरी उचिते कर्मे अघवी तो आचरोनी मज अर्पावी. काय सांगितलं की जगमान्य जी कर्म आहेत, ज्या कर्माने पुण्य संपादन होईल अशी जी कर्म आहेत, त्या कर्माला जे फळ येईल, हे अर्जुना, ते फळ तू मला अर्पण कर. तो आचरोनी मज अर्पावी. त्या चांगल्या कामाचं तू आचरण कर आणि चांगल्या कामाचं आचरण करून त्याला येणारं जे फळ आहे ते तू मला अर्पण कर. परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. पण ते कर्म करत असताना तुझी जी चित्तवृत्ती आहे, तुझी जी बुद्धी आहे, ती कुठे, म्हणजे आत्मस्वरूपी लीन पाहिजे. म्हणजे ती बुद्धी उलट कर, माघारी फिरव आणि चित्ताच्या ठिकाणी ती एकरूप करून आणि तू हे बाह्यांगाने कर्म करून आणि त्याला येणारं फळ मला अर्पण कर. म्हणजे इतकं सुंदर या ठिकाणी ही माहिती भगवंताने अर्जुनाला दिलेली आहे. परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. असं आत्मरूपाच्या ठिकाणी तुझं चित्त ठेव आणि आत्मरूपाच्या ठिकाणी चित्त ठेवल्यानंतर म्हणजे बाकीचं जे बाहेरचं जग आहे ते त्याला दिसणारच नाही. कारण त्याची दृष्टी कशी झाली, आत्मरूप दृष्टी झाली. म्हणजे मग बाहेरचं जग त्याला दिसत नाही. हा एक भाग झाला, हा अज्ञानाचा भाग झाला. पण तिथे ज्ञानाचा भाग आपण पाहिला तर सगळं जगच त्याला ब्रह्मरूप दिसायला लागलं. सगळं जग त्याला कसं दिसायला लागलं? ब्रह्मरूप दिसायला लागलं. जेव्हा तुम्ही आत्मस्वरूपी दृष्टी स्थिर कराल त्यावेळेला दोन्ही गोष्टी आपल्याला, जगाचा बाध होईल. म्हणजे तुम्हाला जग दिसणार नाही. मग जग दिसणार नाही मग जग नाही का? जग तर आहेच. समोर माणसं आहेत, गुरंढोरं आहेत, वृक्ष आहेत, प्रकाश पडलेला आहे. मग जगाचा बाध होईल का? जगाचा बाध झालेला नाही आहे. तर जग काय झालेलं आहे? ब्रह्मरूप. त्याची दृष्टी ब्रह्मरूप झाल्यामुळं त्याला जगच ब्रह्मरूप दिसायला लागलं. आणि हे जग ब्रह्मरूप दिसावं याच्यासाठी भगवंताने ही प्रक्रिया अर्जुनाला सांगितली. की मग त्याला आधी जी माणसं दिसत होती, जे नातेवाईक दिसत होते,
तर मग तो स्वतःही ब्रह्मरूप झाला आणि सगळं जगच त्याला ब्रह्मरूप दिसायला लागलं. असं आहे. म्हणजे हे तत्व या ठिकाणी अर्जुनाला भगवंताने शिकवलेलं आहे पहा. आणि हे कर्म मी करता. पहा. आता इथे त्याला मोठं बंधन टाकलेलं आहे की हे कर्म मी करता. असं म्हणजे हे कर्म मी करणारा आहे. असं आहे. म्हणजे हे जे मी करतेपणाचा जो भाव आहे, तो भाव आपल्या ठिकाणून कधीच जाणार नाही. एक वेळेला आपल्याला ब्रह्मभाव निर्माण होईल. हे जग ब्रह्मरूप आहे, हे जग ईश्वर रूप आहे, हे जग ईश्वर निर्मित आहे आणि मी ईश्वर निर्मित आहे. ही भावना आपल्या ठिकाणी कदाचित दृढ होईल, पण मी करता हा जो भाव आहे, तो भाव आपल्यातून कधीच नष्ट होणार नाही. म्हणून आपण जन्ममृत्यूचं दुःख भोगतो. आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानू जने चित्ता रेगोदेशी. आता तुम्हाला जे मगाशी मी ब्रह्मचर्य व्रताचं जे पालन सांगितलं की नरहरी सोनार आणि त्याची पत्नी गंगा यांना बोध देतानाच सांगितलं की तुम्ही दोघं एका अंथरुणावर झोपायचं आहे, एक अंगावर घ्यायचं आहे आणि फक्त 5 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे. ठीक आहे. आता हे जे ब्रह्मचर्य व्रताचं पालन जेव्हा पांडवांनी अश्वमेध यज्ञाची तयारी केली, तर त्यावेळेला व्यासांनी धर्मराजाला हा नियम सांगितला होता की अश्वमेध यज्ञ 1 वर्ष चालेल आणि 1 वर्ष तुला द्रौपदीच्या संगतीत ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे. तर धर्माने तो विषय नाकारला की व्यासमुनींना सांगितलं की तुम्ही सांगता हे मला मान्य नाही आणि ते तसं यशस्वी होईल असंही नाही. ब्रह्मचर्य व्रताचं पालन आपल्या पत्नी समवेत शयन करून पाळायचं आहे. म्हणजे ते मनातसुद्धा येता कामा नये. म्हणजे अशी गोष्ट अशक्य आहे आणि म्हणून ते अश्वमेध यज्ञ करायला ते थोडे नाराज झाले. आणि त्याच वेळेला तिथे भीम आला आणि मग धर्मराजा नाराज आहे म्हणून नाराजीचा प्रश्न म्हणजे नाराजीचं कारण विचारलं. तर तेव्हा व्यासांनी सांगितलं की असं असं आहे नियम. तर लगेच त्याने तो हसायला उड्याच मारायला लागला. म्हणे एवढंच आहे का म्हणे, मग मी तो नियम पालन करीन. अरे देव आपल्याजवळ आहे, भगवंत आपल्याला नांदतो, तर तुम्ही सांगाल तो कोणताही नियमाचं पालन करायला आपण कमी नाही. मग अश्वमेध यज्ञाच्या वेळेला तो नियम भीमाने पाळलेला आहे. म्हणून तो बलाढ्य आहे. वर्षभर द्रौपदीच्या बरोबर राहून त्याने ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. तेच तत्व या ठिकाणी भगवान सांगतो. आणि हे कर्म मी करता, हे जे मी कर्म करून राहिलेले आहे त्या कर्माचा मी करता आहे का आचरण या अर्था. तर त्या भूमिकेतून तुम्ही जर ते कर्म करत असाल, तर हे कर्म मी केलं किंवा मी हे कर्म करणार आहे, अशी जर तुझी भूमिका असेल, असं तुझ्या बुद्धीचा विचार जर असा असेल, तर ऐसा अभिमानू जने चित्ता रेगोदेशी. तर असा अभिमान तुझ्या चित्ताला जर झाला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. असं म्हणजे आपल्याला फक्त मी करता आहे हा भाव आपल्याला नष्ट करायचा आहे. आणि आपल्यातला कर्तेपणा घालवण्यासाठी, म्हणजे हा जो कर्तेपणा आहे हेच खरं आपल्या जीवनातलं द्वैत आहे. आणि ते द्वैत घालवण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जाऊन रात्रंदिवस नामस्मरण करून आणि त्या द्वैतातून पलीकडे जाऊन आपल्याला अभेद किंवा भेद नष्ट करायचा आहे. माझे तुझेपणा घालवायचा आहे. म्हणजे किंवा जगातलं जे तो अज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, हा भाव नष्ट करायचा आहे. तो छोटा आहे, मी मोठा आहे, हा भाव नष्ट करायचे. आणि संपूर्ण विश्व हे ब्रह्मरूप पाहायचं आहे. मी ब्रह्मरूप म्हणजे विश्व ब्रह्मरूप पाहण्यासाठी आपल्याला ब्रह्मरूप, आपली दृष्टी ब्रह्मरूप करायचे. आणि ब्रह्मरूप दृष्टी करण्यासाठी आपल्याला ज्याप्रमाणे नरहरी सोनार गैनीनाथांना शरण जाऊन त्या तत्वापर्यंत ते पोहोचले. कारण त्यांच्या ठिकाणी म्हणजे त्यांची जी भक्ती होती ती भगवान शंकराची भक्ती होती. ते विठ्ठलाला मानित नव्हते आणि विठ्ठलाला कधी पाहायचं सुद्धा नाही. विठ्ठलाला पाहिलं तरी पाप लागेल अशी त्याची धारणा होती. पण नेमकं त्यालाच असं काम दिलं त्या सोनाराला की
एक कोणीतरी मोठा धनिक श्रीमंत आला होता आणि त्यांनी नवस केला होता की देवाला सोन्याचा करगोटा करायचा. आणि मग तो नरहरी सोनारकडे गेला. नाही, नाही, राजा होता तो. राजा होता. आणि मग राजाचा शब्द तर याला मानलाच पाहिजे सोनाराला. मग त्याला बोलताच येणार नाही की मी त्याचं तोंड पाहत नाही म्हणून. मग त्याने ते काम घेतलं. तो करगोटा जाऊन त्याने डोळ्याला पट्टी बांधली होती. गांधारीसारखी पट्टी बांधली आणि पट्टी बांधून देवाच्या ते कमरेचं त्याने माप काढलं दोरी घाली आणि मग तसा तो करगोटा सोन्याचा बनवला. आणि जेव्हा देवाला घालायला गेला तर तो म्हणजे झालाच नाही म्हणजे बरोबर. एक तर कमी पडायचा, पुन्हा यायचा तो, पुन्हा वाढवायचा, पुन्हा जायचा. तरी तो मग कधी कधी वाढायचा तर कधी कमी पडायचा, पण कंप्लीट तो बसलाच नाही. तोही विचार करायला की माझ्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही. मग असं कधीच न घडलेली गोष्ट घडली. मग तो पुन्हा गेला आणि असं ते बांधून पाहिलं तरी कमीच पडलं. मग असं का होतंय म्हणून त्याला पट्टी सोडली त्याने. तर पट्टी सोडली तर पाहिलं तर तिथे विठ्ठल नव्हता, भगवान शंकर होता. भगवान शंकर होता. आणि मग त्याचा तो भ्रम फिटला की ब्रह्म विष्णू नाही दुजा थोडक्यात. तर अशा पद्धतीने आपली जी दृष्टी आहे ती ब्रह्मरूप करायचे. ब्रह्मरूप दृष्टी करून ब्रह्मरूप दृष्टीने जगाकडं पाहायचं आहे. म्हणजे मग आपल्याला आपली जन्ममृत्यूची जी राहते आहे ती आपोआप चुकणार आहे असं आहे. आणि त्याच्यासाठी सद्गुरूला शरण जाऊन गुरुने दिलेला जो बोध आहे त्या बोधावर रात्रंदिवस आपल्याला आरूढ व्हायचं आहे. परश्री मातेसमान मानायचे. त्याचप्रमाणे खोटं न बोलणं, एकदा कानावर पडलेली वस्तू बंद न पडणं, हे सगळे नियम आपण जर पाळले तर निश्चित आपल्याला त्या पदापर्यंत जे अविनाशी पद आहे तिथपर्यंत पोचता येईल. एवढं बोलून आपली सेवा याच ठिकाणी समर्पित केली. आठवलं विठ्ठल विठ्ठल बोला.